रॅली तुम्ही पाहिलेली आहे। मला वाटतं 1.5 ते 2 किलोमीटरची रॅली आपली होती आणि एवढं हे भगवं वादळ बघून मला वाटतं प्रस्थापितांच्या पायाखालची जमीन सरकली असणार एवढं निश्चित। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरलेली आहे। आता तुम्ही म्हणाल की तुमचे प्रश्न काय, तुम्ही काय प्रश्न घेतले आहेत, तुम्ही काय करणार आहात किंवा काय माझ्या सहकार्यांना तुम्ही विचारलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जो प्रश्न दिसतो त्याच्यावर लात मारायची एवढं माहिती आहे। कारण आमच्याकडे आम्ही अभिमानाने नेहमी सांगतो की आमच्याकडे खासदार नसेल, आमच्याकडे आमदार नसेल, आमच्याकडे फारसे नगरसेवक नसतील, पण आमच्याकडे राज ठाकरे आहेत आणि आमची सत्ता ही रस्त्यावर आहे। म्हणून जे जे चुकीचं दिसेल ते त्याच्यावर आम्ही लात मारायला आम्ही नेहमी महाराष्ट्र सैनिक सिद्ध असतो। आणि तुम्ही जर बघितलं की 35 वर्षाच्या या राजवटीमध्ये ज्यांच्याकडे सत्ता आहे 35 वर्ष आणि जे आमदार आता अस्तित्वात आहे ते 10 वर्ष आहेत, मग 10 वर्षामध्ये नालासोपारा विरारच्या समस्या सुटल्या का, त्यांनी सोडवल्या का, हा लोकांना प्रश्न आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी विचारतो आणि आम्ही विचारलेले प्रश्न लोकांना पटतात। मला वाटतं लोक विचार करतील निश्चितपणे आणि बदल हा निश्चित आणि नवा चेहरा आम्ही दिलेला आहे। आमच्याकडे गमावण्यासारखं काही नाही। आम्ही जर काही कमवलं तर लोकांची मतं आम्ही कमवणार आहोत, गमावण्यासारखं काही नाही। त्यामुळे आम्हाला काही चिंता नाही आहे। आणि राजसाहेबांचे विचार तुम्हाला आज जरी पटले नाहीत तरी उद्या पटतील, उद्या नाही पटले परवा पटतील। कारण चांगले विचार, खरे विचार जे लोकांना पटण्यासाठी खूप वेळ जातो, आम्ही थांबायला तयार आहोत। पण या वसई विरार नालासोपाराच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरलेले आणि पूर्ण ताकदीने उतरले। आपला पूर्ण भरोसा आहे? पूर्ण भरोसा आहे। किती मताने निवडून येणार? किती मताने निवडून येण्यापेक्षा आम्ही कशा पद्धतीने मतं मिळवतो आणि विरोधकांना कशा पद्धतीने आम्ही फाईट करतो याच्यावर जास्त तुम्ही लक्ष द्या आणि तुम्हाला ते दिसून येईल 23 तारखेला। मतदारांना काय आवाहन करतो? मतदारांना आवाहन करा। मतदारांना आवाहन अशासाठी करतो की आज आम्ही रॅली जी काढलेली आहे ती रॅलीमध्ये तुम्हाला माहिती आहे की तुमच्यापासून कुठल्या गोष्टी लपून राहत नाहीत। मग रॅलीमध्ये माणसं आणणं, पैसे देऊन आणणं, विकत आणणं, खरेदी करून आणणं हे सगळे व्यवहार चालतात। पण आमची जी माणसं होती ती निव्वळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते। आणि मतदारांना एवढंच सांगेन की बाबा एवढ्या वर्ष तुम्ही 35 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता दिलीत ते 35 वर्षांमध्ये या नालासोपारा विरारमध्ये जर काय फरक पडला असेल तर ठीक आहे, आणि नसेल पडला तर सन्माननीय राजसाहेबांच्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या। तुम्हाला निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते किंवा राजसाहेबांचे जे विजन आहे महाराष्ट्राचं नवनिर्माण करण्याचं तर तुम्हाला फरक दिसून येईल। अटीतटीचे निवडणूक चालू आहे, ते 3 उमेदवार, एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दुसरी बहुजन विकास आघाडी आणि बीजेपी। यात आपल्याला काय वाटतं, विभाजन होऊ शकतं का मतदानाचं? विभाजन नक्की होऊ शकतं, कारण लोक कंटाळलेले आहेत। जरी तुम्हाला वरवरचा विकास दिसला, तुम्ही पश्चिमेला फिरलात तर तुम्हाला रस्त्यांचे चांगलं दिसतात थोडेफार। त्याचं कारण असं आहे की पश्चिम पट्ट्यामध्ये नेहमी दरवर्षी मॅरेथॉन स्पर्धा होते आणि मॅरेथॉनच्या निमित्तानं तुमचे रस्ते चांगले होतात। तुम्ही पूर्व विभागामध्ये जर गेलात तर रस्त्यांची परिस्थिती काय हे तुम्ही पाहता, किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये 1 ते 2 तास फक्त पाऊस पडला तर रस्त्यांच्या नद्या होतात, हेही तुम्ही पाहिलेलं आहे। 8-8 दिवस पाण्याचा निचरा होत नाही, हेही तुम्ही पाहिलेलं आहे। निचरा कसा होणार, तर ज्या ठिकाणी पाणी जाण्यासाठी जी व्यवस्था होती नाल्यांची त्या नाल्यांवरच जर तुम्ही कन्स्ट्रक्शन उभं केलं तर पाणी जाणार कुठून, हे लोकांना आम्ही पटवून देतोय आणि लोकांना ते आता पटतंय। बघूया 23 तारखेला काय होतंय। काही महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकला चलो रेचे तुम्हाला काय वाटतंय, काय इफेक्ट पडू शकतो या महाराष्ट्रात? तर एकला चलोच्या भूमिकेमध्ये आम्हाला आमची ताकद आजमावला पाहिजे। आम्ही किती सीट्स निवडून येऊ, पण त्याच्यापेक्षा एखादी गोष्ट जर आपल्याला ठिकवायची असेल तर आमच्या कार्यकर्त्यांमध्ये स्फूर्ती आली पाहिजे, कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत आणि ते युती आघाडीमध्ये होत नाहीत, ते आम्ही निर्माण करतोय। भले आम्हाला 5 वर्ष थांबायला लागलं तरी चालेल, 5 वर्षाची तयारी आहे असं समजा। 5 वर्षानंतर आम्ही नव्या जोमाने नव्या ताकदीने पुन्हा लढत राहणं एक कार्यकर्त्याचं काम आहे। महाराष्ट्रात मनसेचे किती उमेदवार निवडून येतील? महाराष्ट्रात मनसेचे उमेदवार मला आकड्यामध्ये सांगण्यापेक्षा जास्तीत जास्त संख्येने निवडून येतील आणि सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलंय माझे आमदार निवडून येतील आणि मी सत्तेमध्ये असेल, तेच तुम्हाला त्या वेळेला। धन्यवाद।
साहेब आज जी रॅली काढली आहे तुम्ही कुठून कसं कुठला मार्ग होता ते सांगा मला. मार्ग तर इलेक्शनचाच आहे. नाही, नाही. रूट रूट कुठला मार्ग होता रूट अख्खा पूर्ण जो आमचा क्षेत्र आहे, कार्यक्षेत्र जे विधानसभा क्षेत्र आहे 132, त्या पूर्ण घरोघरी आम्ही जे जे जिथून जाता येत असेल, जिथून गाड्या किंवा रॅली काढता येत असेल तिथपर्यंत आम्ही पोहोचलो. कुठल्या मुद्द्यावरती आपण इलेक्शनचा मुद्दा आहे जे मुद्दे लोकांसाठी हॉस्पिटल्स नाही आहेत आपल्याकडे, शासकीय हॉस्पिटल नाही आहेत, कॉलेजेस नाही आहेत, शाळा नाही आहेत, ते मूलभूत लोकांना सुविधा दिली पाहिजे जे सत्ताधारी आहेत त्यांनी. त्यासाठीच आम्ही सातत्याने लढतो. 18 वर्ष जेव्हापासून पक्षाची स्थापना झालेली आहे, आम्ही राज्यभर जिथे जिथे आमचे पक्ष आहेत किंवा कार्यकर्ते आहेत ते यांच्यासाठी भांडतच आहेत. आणि मुद्दा हा राजकीय आहे, तो सत्तामध्ये आहे त्याच्यासाठी पण आहे, त्यांनी केलं पाहिजे, पण तो करत नाही. म्हणून आज आम्हाला ह्या इलेक्शनला सामोरं जावं लागतं. किती प्रतिसाद मिळतो? तुम्ही आज आमची रॅली बघितली, भगवाच भगवा होता. हे सगळे आमचे कार्यकर्ते आहेत. ह्या कार्यकर्त्याचे जितक्या ओळखीचे नातेवाईक आहेत ना, यांनी पण मतदान केलं तरी आम्ही आरामशीर जिंकून येऊ. बाकी लोकांना किती कळतंय बघूया. एकदा आम्ही सातत्याने बोलतोय, स्वतः आमचे साहेब बोलतायत, एकदा संधी देऊन बघा. आम्ही पण तीच मागणी करतोय. नाही दिलं तरी आम्ही सातत्याने 24 तारखेपासून तसंच सातत्याने लोकांसाठी काम करत राहू. पण असेल एकदा आमचे जितकेही शिलेदार पूर्ण राज्यभरात उभे आहेत निवडणुकीला, त्यांना भरघोस मताने विजयी करा आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना या महाराष्ट्राची सेवा करण्याची एकदा संधी द्यावी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे उमेदवार आहेत विनोद शंकर मोरे. 2 नंबरला त्यांचं इंजिन हे निशाणी आहे. मला वाटतं मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या या इथल्या वसई 132 मध्ये सर्व नागरिकांना आवाहन करतो की 2 नंबरचं बटन रेल्वे इंजिन आपण दाबायचं आणि बहुसंख्य मतांनी विनोद मोरे यांना निवडून द्यायचं आहे. कुठल्या मुद्द्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही प्रत्येक मुद्द्यांवर आंदोलनं करत असते. प्रसंगी आंदोलनं आम्ही केलेली आहेत. वसईमध्ये ह्या वाहतूक कोंडीचा विषय आहे. या वसई तालुक्यामध्ये नालासोपारा विधानसभेमध्ये फक्त ईस्टवरून पूर्वेवरून पश्चिमेला जायला 2च ब्रिज आहेत. 15-20 वर्षात त्या आमदाराला एकही ब्रिज करता आला नाही. पाण्याची समस्या आहे. विजेच्या भूमिगत वीज वाहिनी करणार होतात, त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये ते होतं, पण त्याचा कुठेतरी मला वाटतं विसर पडलेला आहे. आणि 15 वर्षानंतर त्यांना आता कुठेतरी असं कळलं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी आजची रॅली जी काढली, मला वाटतं बहुजन विकास आघाडीपेक्षा जास्त धडकी भरवणारी ही रॅली असेल. आणि मला वाटतं त्याच्या माध्यमातून येणाऱ्या 20 तारखेला बहुसंख्य ज्या ठिकाणी आम्ही लोकांच्या घराघरात जातो ते लोक आम्हाला असं म्हणत होते की साहेब तुम्ही 10 वर्षापूर्वी आलं असतं तर आम्ही तुम्हाला निवडून दिलं असतं, पण तुम्ही आता आलात. आम्ही मनसेला आणि सन्माननीय राजसाहेबांना बघून आम्ही मतदान करणार आहोत. हे आव्हान आम्ही मतदारांना केलेलं आहे.